नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परीट। तर आज एक आपण मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत। हे एक प्राचीन मंदिर आहे, तर व्हिडिओला अंतपर्यंत नक्कीच पहा। मित्रांनो, आज आपण संगोगी या गावामध्ये आलो आहोत। तर इथे एक प्राचीन मंदिर आहे असं मला समजलं। गावकऱ्या लोकांना मी विचारलो, ग्रामस्थांना, मग ते म्हणाले की इथं एक हेमाडपंथी मंदिर आहे। तर मग त्या मंदिराला शोधण्यासाठी आम्ही आलो होतो। तर पाहू शकता आपण मंदिर कशा अवस्थेमध्ये आहे। तर ऑलमोस्ट सगळे दगड असे हललेलेच आहेत। प्रत्येक दगड मी पाहिली आहे, तर बरेच नासधूस झालेली आहे। दगडांची डागडुजी करावी लागेल। ही कंप्लीट मंदिर जो आहे ना, रिस्टोर करावं लागेल। इथं बघू शकता आपण सभा मंडप वगैरे जे होतं ते नाहीसं झालेलं आहे। फक्त गर्भगृह थोडं व्यवस्थित आहे, तरी पण तिथं वरून जर का पाऊस वगैरे आला तर आतमध्ये पाणी वगैरे नक्की येणारच। तर अशा स्थितीमध्ये आहे। पिलर्स वगैरे बघू शकता, त्याला टेकन देऊन असे लावण्यात आलेले आहेत। पेंटिंग करण्यात आलेलं आहे मंदिराला। देवकोष्ठ आहेत, देवकोष्ठामध्ये मूर्ती वगैरे नाही आहेत, पाहू शकता आपण। आणि बरेचसे जे ग्रामस्थ लोक आहेत ते येऊन शिवजींची पूजा वगैरे करत असतात, पण मंदिराची जे डागडुजी व्हायला पाहिजे ते होत नाही आहे। तर अशा मंदिरांना जर का आपण व्यवस्थित जतन केलं तर पुढच्या पिढीला माहीत होईल की आपले मंदिरं कसे आहेत कसे नाही। हे फ्लोअर बघा, कम्प्लिटली असं दगडं जे आहेत तुकडे तुकडे पडलेले आहेत। मंदिराचे जे काय कन्स्ट्रक्शनमधले आपल्याला बांधकामाचे हे दिसत आहेत अवशेष, तिथं आजूबाजूला मंदिराचे ठेवण्यात आलेले आहेत। तर मंदिराची अशी अवस्था पाहून थोडंसं वाईट वाटतं। हे प्राचीन मंदिर आहेत, आपल्या पूर्वजांनी बांधलेले होते। तर हे असे जे मंदिरं असतात ह्यांचं जतन करणं आवश्यक आहे। तर जर का ASI वाले वगैरे कोण पाहत असाल तर ग्रामीण भागात असे भरपूर मंदिरं आहेत ज्याला आपण रिस्टोर वगैरे करू शकतो। तर इथंपर्यंत आपण पोचत नाही, तर दर्शन घ्या तुम्हीही, मीही घेतो आहे महादेवांचं दर्शन। खूप चांगले दर्शन झालेले आहेत आणि ग्रामस्थांना जेवढं जमत असतं तेवढं ते मंदिराला हे करतात, स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न वगैरे। तर खूप चांगलं वाटलं मला इथं येऊन। ग्रामस्थ खूप चांगले होते, सगळ्यांशी गप्पा मारल्या मी भरपूर तिकडे, आणि खूप चांगलं असं दर्शन झालं। संध्याकाळची वेळ असल्यामुळं मी थोडक्यात हा व्हिडिओ बनवला होता, डिटेल व्हिडिओ तर नाही बनवला। आणि भरपूर वेळ असला असता तर मग मी व्यवस्थित व्हिडिओज अजून असे वेगवेगळ्या प्रकारचे बनवले असते। तर या गावात अजून 1-2 मंदिर पण आहेत, तर त्याचंही मी व्हिडिओ बनवलेला आहे। जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसंग वगैरे शेअर करा। डिस्क्रिप्शनमध्ये मी माझं सोशल मीडियाचे सगळे लिंक्स दिलेले आहेत, तर कृपया करून फॉलो सबस्क्राईब नक्कीच करा। तर चला मग मित्रांनो, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे। फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो। जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी, जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता। सर्व्हिस ऑल ओव्हर भारत।